काय करू? धनलक्ष्मीला जवळ करू की गृहलक्ष्मीला? अरे नागेश, तू आणि इथे कधी आलास? आणि नगमा आहे ना? नाही, नगमा आणि आम्ही आताच बाहेर गेले. म्हणजे आतापर्यंत रहीम चाचा सुद्धा होते, पण ते सुद्धा मी घरी जाऊन येतो असं म्हणून गेले. मी त्यांचीच वाट बघतो. अच्छा, आणि हे पैसे का बाहेर काढून ठेवलेत? अगं बस ना, मी तुला सांगतो. हो. ऍक्च्युली मी या पैशांबरोबर बोलायचा प्रयत्न करतो. काय हो, काय विचारतेस पैशांना? त्यांना हेच विचारतोय की तुमच्यात ताकद जास्त आहे की प्रेमात? मग काय उत्तर मिळालं? काही बोलतच नाहीयेत ते. सगळं काही मलाच ठरवावं लागतं. नागेश, अरे प्रेमामध्येच खरी ताकद असते. हे बघ, म्हणजे कसं आहे, पैसा ही आनी जानी चीज आहे, पण प्रेम, एकदा का प्रेम बसलं ना की ते मनामध्ये खोलवर रुजून बसतं. अर्थात तुला अनुभव आहेत, नगमावर प्रेम करतोस ना? ऍक्च्युली मी जेव्हा जेव्हा एकटा असतो ना, तेव्हा हाच विचार करतो की माझं खरंच नगमावर प्रेम आहे. याचा अर्थ काय होता सांगू? सांग ना. अरे याचा अर्थ असा होतो की तू आणि नगमा दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करता, पण काय आहे ना की तुम्ही एक होऊ नाही शकलात ना, म्हणून ही चलबिचलताय. नागेश, मला असं वाटतं की ही चलबिचलता कमी करायची असेल ना, तर तुम्ही पटकन लग्न करून मोकळे व्हा. काय? किती सहजपणे बोललीस का तू. पण मी आणि नगमा लग्न नाही करणार आहोत. काय? हो. का? तू काय एका बावला बावलीचं लग्न करणार आहेस का? बोलणं सोपं असतं का श्रद्धा? अरे काय त्यात अवघड आहे? हा, हे बघ, तुम्ही दोघंही एकमेकांवर प्रेम करता, ओके, आणि दुसरा काही अडथळा नाहीच आहे. काय प्रॉब्लेम आहे? हे तू बोलून काय उपयोग? नगमा बोलली पाहिजे ना. हे बघ नागेश, या विषयावर नगमाशी मी बोलले, आणि आता तुझ्याशी पण बोलले, पण मी काय म्हणते, नगमाला काही विचारण्यापेक्षा तूच पुढाकार घे आणि करून टाक लग्न. बघूया, करीन प्रयत्न मी. ओके. ओ माय गॉड, अरे मला एक महत्वाचं काम होतं, मी विसरूनच गेले. मी निघते प्लीज. आणि हे बघ, नगमाला ना ते सांग की मी येऊन गेले. अगं बस ना, आत्ताच ये. अरे निघते मी. चल, चल बाय. ठीक आहे. चल, सांग नगमाला. हो, नक्की. बाय.